भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी गणपती विराजमान। भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी आज सकाळी गणपतीचे आगमन झाले। मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने आणि भक्तगणांच्या समवेत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी निरंजन डावखरे यांनी गणेश आगमनाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या। तसेच येणारे वर्ष हे सगळ्यांना आनंदाचे, सुख समृद्धीचे जावो अशी गणेश चरणी प्रार्थना केली। गणपती बाप्पांचं वाजत गाजत सगळ्यांच्या घरी आगमन झालेलं आहे। कोणाच्या घरी 1.5 दिवसासाठी गणपती बाप्पा आलेत, कोणाच्या घरी 5 दिवस, कोणाच्या घरी गौरी, कोणाच्या घरी 11 दिवस। आणि त्याच्यामुळे आपापल्या भक्तिभावाने प्रत्येकजण खऱ्या अर्थाने गणपती बाप्पांची सेवा करायला आणि त्याचबरोबर एक घरात आनंदाचा आणि सुखाचा एक वातावरण या निमित्ताने येतं। पाहुणे, त्याचबरोबर मित्र, परिवार हे सगळेच एकत्र या निमित्ताने येतात। माझी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी आणि भरभराटी राहू दे। महायुतीच्या शासनाच्या माध्यमाने अनेक लोकोपयोगी निर्णय हे घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आत्ताच आपण बघितलं की लाडली बहिणाच्या माध्यमानेही बऱ्याच महिलांना ताकद देण्याचं काम हे शासनाने घेतलेलं आहे। आज गणेशोत्सवामुळे आनंदाचा शिदाही प्रत्येक घरोघरी उपलब्ध करण्याचं कामही होतं आणि असे अनेक लोकोपयोगी निर्णय हे शासनाच्या माध्यमाने घेतलेले आहेत। सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी भेटो ही विश्वासाने प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो।